माफ करा मल्लिकाताई, आत्ताच मला हॉस्पिटलमधून निरोप मिळालाय। अनुष्काच्या आजीची तब्येत फार खराब झाली आहे। अहो काही खरं दिसत नाहीये। बापरे, अंतरपाठ जळाला तेव्हाच मला वाटलं काहीतरी भयानक होणार। हा हा त्याचाच संकेत होता वाटतं। काय बोलताय ताई तुम्ही? संकेत कसला आलाय त्यात? तुमच्या अनुष्काच्या आजी आधीपासूनच सिरियस आहेत ना? ऐका ऐका, तुम्ही टेन्शन घेऊ नका। मला सांगा काय करायचंय आपण? तुम्हाला जर असं वाटत असेल की विधी आपण आता थांबूया तर आपण थांबूया, पुढची तारीख ठरवूया ना। हे सगळं पुन्हा करूया, गुरुजींना विचारतील काय करायचं ते। नको नको, तसं करायला नको। माझ्या आईची एकच इच्छा आहे, तिला अनुष्काशी व्हिडिओ कॉलवर बोलायचंय। हरकत नाही, अनुष्काला तिच्या आजीशी बोलून घेऊ दे, मग आपण चालू करूया विधी। समजून घेतल्याबद्दल धन्यवाद राजवाडे साहेब। जा व्हिडिओ कॉल करून या। वहिनी का थांबवलत मला? मला जीव देऊ द्या ना। तुम्हाला कळतंय का माझं जगून काहीच उपयोग नाहीये। मी या जगात माझ्या बाळाला बेवारस म्हणून नाही आणू शकत। बस वहिनी, माझा आणि माझ्या बाळाचं जगून काहीच फायदा नाहीये। शिंगी, शांत राहा बरं। काहीतरी वेड्यासारखं बोलू नको। जे झालंय त्याला मार्ग काढावा लागणार आहे आपल्याला। काय हो, काय होतंय? मॅडम रिक्षा बंद पडली, तुम्ही दुसरी रिक्षा बघून घ्या। हे आत्ताच व्हायला हवं होतं। बघितलं, माझं नशीबच फुटकाय। हे धर शिंगी, थांब। शिंगी थांब, थांब जरा। काय वेडेपणा करतेस तू? वहिनी मला मरू द्या, जाऊ द्या, मला काही होणार नाहीये माझं। अगं असं का म्हणतेस? मी आहे ना तुझ्या बरोबर। अहो पण माझं बाळ आणि मला कुणी सुखाने जगू देणार नाहीये, त्यापेक्षा ना मी जीव देते आणि गप्प सगळं बस, जीव संपवून- नंतर दे, आधी घरी जाऊन लग्न मोडायला लागणार आहे आपल्याला। चल बस पटकन। काय झालं? आजी गेल्या? नाही म्हणजे ठीक आहेत ना? खूप सिरियस आहे आई, आणि अनुष्कावर तिचा खूप जीव आहे। आज अनुष्काच्या आजीला काही झालं तर ती हा दिवस कधी विसरणार नाही। बरं, डॉक्टरांशी काही बोलणं झालं का? त्यांचं काय म्हणणं आहे? डॉक्टरांनी तर हात वर केले। आम्हाला कधीच वाटलं नव्हतं तिची परिस्थिती इतक्या लवकर ढासळेल। मग काय करायचं? आपण काही दिवस थांबूयात का? नाही नाही समोर, पुढे नको। अरे आजीचं काही बरं वाईट झालं तर सुतक लागेल त्यांना, मग जास्तच पुढे जाईल ते। मला असं वाटतं हा निर्णय आपण अनुष्कावरती सोपूया। नाही, अवघड आहे निर्णय हा, पण ज्यांना लग्न करायचंय त्यांचं म्हणणं आपण विचारात घेतलं पाहिजे ना। मला तर काहीच कळत नाहीये। आजीची खूप काळजी वाटते मला। अनुष्का, तू जो डिसिजन घेशील त्याला मी सपोर्ट करेन। आपण लग्न करतोय ना? तुझं दुःख हे माझं दुःख आहे। काही झालं तरी मी तुझी साथ नाही सोडणार। थँक्यू अंशुमा, तुम्ही माझ्या सोबत आहात हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं। ठीक आहे, आपण विधी पूर्ण करूया। ठीक आहे, तू म्हणशील तसं। असं जर असेल तर मग लवकरात लवकर विधी उरकून घेऊया, कारण नंतर या दोघांना हॉस्पिटलमध्ये आजीचा आशीर्वाद घ्यायला न्यायला लागेल। अगदी मान्य आहे। गुरुजी, तुम्ही मंगलाष्टक सुरू करा। हो, चला
वर आणि वधूला हार द्या. शुभमंगल सावधान. सुमुहूर्त सावधान. दोघांनी एकमेकांना हार घाला. थांबा थांबा थांबा. हिला काय झालं अचानक की ही असं लग्न का थांबवते? काहीतरी ठोस कारण असणार तिच्याकडे, नाहीतर इतका मोठा स्टँड आणि इतक्या लोकांसमोर ती घेऊ शकत नाही. थांब, बघते मी. हदीरा ऐक ना, तुला नक्की काय होतंय? मला एक सेकंद इथे इथे. हळू 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 हळू. एक सेकंद धीरा, अगं काय होतंय तुला? आय एम नॉट फिलिंग वेल रो. म्हणजे मला ना असं जरा चक्कर आल्यासारखं वाटतंय मला. चक्कर येते? अगं मग आपण आतच थांबलो असतो ना, बाहेर का आलो? चल चल आत चल, आपण आत जाऊया. हो नाही नको. हे बघ लग्न करा, मी मुद्दाम बाहेर आली आहे. उगाच माझ्या चक्करमुळे आतमध्ये उगाच गोंधळ नको यार. आणि तसं आय जस्ट वॉन्टेड दिस फ्रेश एअर. सो ओके फाईन फाईन. तू ब्रीद इन कर, ब्रीद आउट. मला उलट थांब, ऐक मी तुझ्यासाठी काहीतरी बसायला शोधतो इथे. नको. हदीरा आय फील ओके. आय जस्ट नीड सम फ्रेश एअर. मला सांग, तू लिंबू पाणी पिणार आहेस का? ठीक आहे. स्वानंदी, काय हे? अगं आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. आम्हाला वाटलं की आता तू लग्न मिस करतेस की काय. कसं आहे ना बाळा, घरच्या लग्न कार्यात असं करू नये. अगं बाई, चिंगी, हिला काय झालं? बरी आहेस ना बाळा? एक मिनिट, ही अशी का दिसते? भर लग्नात असं सुटकी चेहरा घेऊन फिरू नकोस. स्वानंदी, एक काम कर, हिला सर्वंट्स रूम मध्ये सोड आणि ये तू पटकन.